हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं विनायस किचनमध्ये. आज मी म्हटलं जसं की रोज मुलांच्या सुट्ट्या चालू आहेत, काही ना काही नाश्त्यासाठी त्यांना संध्याकाळच्या बुकेसाठी काही ना काही करावं लागतं. त्यासाठी आज आपण एक अशी रेसिपी बघणार आहोत. आज मी रवा केक बनवणार आहे. टी टाईम केकही म्हणू शकता तुम्ही याला. चहाबरोबर आपण खाऊ शकतो तो. तर त्यासाठी मी इथे जाड रवा होता, मी हा मिक्सरमधनं त्याची छान फाईन पावडर करून घेतलेली आहे. हे 2/3 कप रवा घेतलेला आहे मी. हाफ कप इथे पिठी साखर घेतलेली आहे. रवा कस्टर्ड केक करणार आहोत आपण, त्यामुळे कस्टर्ड पावडर पण मी घेतलेली आहे 1/4 कप. आणि तेल लागणार आहे आपल्याला. तर सुरुवात करूया. साधारण एक 3 टेबलस्पून आपण तेल घेणार आहोत. त्यामध्ये आपण पिठी साखर घालणार आहोत. तेल आणि पिठी साखर आधी छान सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत. टुटी फ्रुटी रवा केकही म्हणू शकतो आपण. टुटी फ्रुटी पण घालणार आहोत त्यामध्ये. हे छान आधी आपण मिक्स करून घेणार आहोत. मिक्स झालेला आहे. आता यामध्ये आपण 1/4 कप कस्टर्ड पावडर घेणार आहोत. कुठल्याही फ्लेवरची घ्या तुम्ही, तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती. आणि रवा घालून घेणार आहोत. आता हे सर्व मिश्रण आपण छान एकत्रित करून घेणार आहोत. मी इथे एक मोठं पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये स्टँड ठेवलेला आहे. जसं ओव्हन आपण प्रीहीट करून घेतो तसं आपल्याला पॅन पण तो प्रीहीट करून घ्यायचा आहे. छान कस्टर्ड पावडर, पिठी साखर, रवा मिक्स करून घ्यायचा आहे. आणि त्यामध्ये आता आपण दूध घालून बॅटर करून घेणार आहोत. दूध घातलेलं आहे. आधी छान आपण सगळं मिक्स करून घेणार आहोत. परत थोडंसं आपल्याला दूध लागणार आहे, पण आधी हे सगळं मिक्स करून घेणार आहोत. गुठळ्या वगैरे ठेवायच्या नाही आहेत आपल्याला. कस्टर्ड पावडरमुळे एक छान फ्लेवरही मिळतो केकला आपल्या, आणि कलरही छान येतो. वेगळ्या कलरची गरज लागत नाही. इथे मी टुटी फ्रुटी घेतलेली आहे. त्यामध्ये 1 चमचा मी गव्हाचं पीठ घालते. टुटी फ्रुटी आपण केकमध्ये घालणार आहोत. थोडं थोडं दूध घालून आपल्याला कन्सिस्टन्सी ही सेट करून घ्यायची आहे. तीस ते 35 मिनटं आपण हा आपल्या पॅनमध्ये करून घेणार आहोत. बेक करून घेणार आहोत केक. या पद्धतीची कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला. पोरिंग कन्सिस्टन्सी म्हणतात त्याला. आता यामध्ये मी इनो घालणार आहे. साधारण 1 टेबलस्पून आपण इनो घालणार आहोत.
आणि त्यावरती थोडंसं दूध घालून आपण ते ॲक्टिवेट करून घेणार आहोत. हे पहा, इनो छान ॲक्टिवेट झालं आहे. तुम्हाला जर असं मिक्स नसेल करून घ्यायचं असेल तर तुम्ही हे सगळं मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता. एक साईडनीच सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. इनोमुळे आपला केकही हलका होईल. छान मिक्स झालेला आहे. मी इथे केक मोल्ड घेतलेला आहे. माझ्याकडे हा हार्ट शेपचा अवेलेबल आहे. त्याला मी खाली तेल लावून घेतलेलं आहे आणि थोडंसं मैदा डस्ट केलेला आहे जेणेकरून चिटकू नये म्हणून. आता आपला बॅटर आहे आपण घालणार आहोत केक मोल्डमध्ये. कस्टर्ड पावडरमुळे इतका छान त्याचा सुगंध येत आहे आणि कलरही खूप छान आलेला आहे. तुम्हाला आवडत असेल तर वरून तुम्ही ड्रायफ्रूट्स घाला. मी परत थोड्याशा वरून टुटी फ्रुटी घालत आहे. बदामचे पातळ कापही घालू शकता, तुमच्या आवडीवर आहे. आता आपण हा केक बेक करायला ठेवूयात पॅनमध्ये. पॅन आपला छान प्रीहीट झालेला आहे. खाली मी असा स्टँड ठेवलेला आहे. वरून आता आपण झाकण ठेवून 30 ते 35 मिनटं आपण हा बेक करून घेणार आहोत. 30 मिनटं झालेले आहेत. आपण बघूयात आता आपला केक. छानपैकी फुलला आहे केक. क्लिअर नाईफ आलेली आहे. हे पहा, इकडे नाही. अजून एक कमीत कमी 8 मिनटं आपण हा शिजवून घेणार आहोत. 35 ते 40 मिनटं झालेली आहेत. आता आपण आपला केक बघूया. केक आपला झालेला आहे. आता आपण तो पूर्ण थंड करून घेऊयात. मस्तपैकी आपला केक हा तयार झालेला आहे. डिमोल्ड करून घेतला आहे मी. आता आपण तो कट करून घेऊयात. हार्ट शेप आहे. आपल्याला असे सिंगल आयताकृती करायची आहे. आधी हाफ करते. साधारण 1-1 इंचाच्या अंतराचे आपण कट करून घेऊयात. खूप छान फ्लफी असा मस्त केक बनला आहे आपला. अशा रीतीने मस्तपैकी आपला असा हा टी केक, रवा केक तयार झाला आहे. रवा कस्टर्ड केक तुम्ही पाहू शकता किती छान आणि फ्लफी झालेला आहे. हे पहा, कस्टर्ड पावडरमुळे आपल्या केकला रंग पण आलेला आहे आणि छान वास पण आलेला आहे, सुवास आलेला आहे. हे पहा किती मस्त असा फ्लफी झाला आहे आपला केक. तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.